श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज माघी पौर्णिमा आहे. आपल्यापैकी असंख्य भक्तांच्या, असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून आज असणाऱ्या पौर्णिमेच्या सेवांची सुरुवात झाली असेल. पौर्णिमा तिथी ही काल संध्याकाळपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी काल सत्यनारायण केलं असेल, तर बऱ्याच लोकांनी आज सत्यनारायण केलं असेल. म्हणजे ज्याला जसं जमेल, ज्याची यथाशक्ती जशी असेल त्यानुसार सत्यनारायण असेल, पूजा, मंत्र, स्तोत्र, सेवा, उपाय, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या घरोघरी काही ना काही नक्कीच घडल्या असतील. कारण पौर्णिमा तिथी ही सेवा करण्यासाठी, उपाय करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी विशेषतः माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित सेवा केली जाते. आज माघी पौर्णिमा आहे, विशेष महत्त्वाची पौर्णिमा आहे. आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, या वस्तूंचा दूर करायचा आहे. ज्यांच्या घरामध्ये खूप नकारात्मक शक्ती साठलेली आहे, ज्यांच्या घरामध्ये अवलक्ष्मी खूप जास्त आहे, काही घरात पैसा टिकत नाहीये, घरातील वातावरण चांगलं नाहीये, घरात खूप आजारपण आहे, घरात कलह होतात, घरात एकोपा नाहीये, अशा सगळ्या समस्यांना नष्ट करण्यासाठी पौर्णिमेला फक्त या काही वस्तू आपल्या घरात जाळा. त्यासोबतच जर तुम्हाला धनाचा ओघ घराकडे वाढवायचा असेल, तुमचा अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळवायचा असेल, हक्काचा कुठेतरी तुमचा जो पैसा आहे थांबलेला आहे, कोणी घेतलेला आहे, तो पैसा पुन्हा परत आणायचा असेल, तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. 3 उपाय सांगणार आहे. तिघांपैकी कुठलाही एक शक्य असेल तर 3च्या 3ही उपाय केले तरी चालतील. सगळ्यात पहिला उपाय जो तुम्हाला सांगणार आहे, हा घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर करण्यासाठी. खूप वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती घरामध्ये खूप साठलेली आहे, तर एक नारळ घ्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा उपाय माहिती असेल, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते. एक नारळ घ्या, थोड्या शेंड्या काढून घ्या, सगळ्या नाही थोड्या, पाणीदार नारळ असावा. त्याच्यावरती एक कापराची वडी ठेवायची, कापूर प्रज्वलित करायचा, एका वाटीत 7 वड्या काढून घ्यायच्या, 7 पैकी एक फक्त त्या नारळावर ठेवायची. हा कापूर नारळावर प्रज्वलित करायचा आणि पेटलेला जो कापूर आहे, हा कापूर त्या नारळावर घेऊन संपूर्ण घरभर फिरायचा. तुम्ही गुरूंचं स्मरण करू शकता, लक्ष्मीचं स्मरण करू शकता, श्री स्वामी समर्थ किंवा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मे नमः हा मंत्र, माता लक्ष्मीचा किंवा तुमच्या गुरूंचं स्मरण करायचं आहे आणि संपूर्ण घरभर 7ही कापराच्या वड्या जळून संपेपर्यंत हा नारळ संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचा आहे. या उपायाने घरातील सगळी नकारात्मक शक्ती त्या कापरासोबत आणि नारळासोबत, कापरासोबत जळून जाईल आणि नारळामध्ये शोषली जाईल. शेवटी 7ही कापराच्या वड्या संपल्या की त्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर जायचा, फेकून द्यायचा, फोडून फेकून दिला तरीही चालेल किंवा अगदी तसाच फेकून दिला तरीही चालेल. दुसरा उपाय, घरात खूप कलह होतात, एकोपाच नाहीये, घरामध्ये सुखच नाहीये, आनंदच नाहीये, घरामध्ये समृद्धीच नाहीये, तर त्यासाठी हा दुसरा उपाय. एक मातीची पणती किंवा ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जळता हे भांड घ्यायचे. त्यामध्ये तुम्हाला पहिले 5 कापराच्या वड्या घालायच्या आहेत, थोडे तुम्हाला पांढरे तीळ घालायचे आहेत, 5 काळी मिरी घालायचे आहेत, 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत, 2 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत, 1 तमालपत्र त्याच्यामध्ये घालायचं आहे. गाईचं शेण असेल तर आवर्जून गाईच्या शेणाची गोवरी त्याच्यावरती घालायची आहे आणि आता हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. जसं हे पेटेल तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ते ठेवायचे, घराच्या उंबरठ्या, कारण तिथूनच घरात सकारात्मकता येते, तिथूनच घरात नकारात्मकता येते. घराच्या उंबरठ्यावरती हे पेटवून ठेवायचं. जसा याचा धूर घरभर पसरेल, संपूर्ण घरभर घराच्या बाहेर फिरेल, तशी घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल. हा उपाय करत असताना देखील तुम्ही मंत्र, स्तोत्र, जप यांचं पठण करू शकता. मंत्र तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात, कालभैरव अष्टकं म्हणू शकतात, महालक्ष्मी अष्टकं म्हणू शकतात किंवा श्रीसुक्त म्हटलं तरीही चालेल. आता तिसरी सेवा धनप्राप्तीसाठी, घरात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 6 ते 7:30 या लक्ष्मी प्राप्त म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळीच तुम्हाला ही सेवा, हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रुईचं पान आपल्या घरात आणायचे. पांढरी रुई आजूबाजूला कुठेही तुम्हाला मिळेल तिथून 1 पान 2 पानं घरी तोडून आणायची, स्वच्छ ती धुवायची, धुतल्यानंतर ही 2ही पानं कुटायची, त्याची पावडर तयार करायची, पेस्ट तयार करायची. तुम्ही मिक्सरला लावली किंवा खलबत्त्यात कुटली तरीही चालेल. यानंतर पुन्हा एक मातीची पणती घ्यायची,
आता काय करायचं तर तुम्हाला एक फुलवात नसेल तर कापूस घ्या, कापसाला गोल करा, फुलवात घरच्या घरी फुलवात गोलवात तयार करा. जी फुलवात तयार केलेली आहे सगळ्यात पहिले ही फुलवात त्या पावडरीत बुडवायची. ती जी पांढऱ्या रुईच्या पानांची पेस्ट आहे त्याच्यामध्ये बुडवायची, वाटीमध्ये ठेवायची. एक चमचाभर तूप घ्यायचं, तूप नसेल तेल घ्या एक चमचाभर आणि ते त्या फुलवातीवर त्या पंतीमध्ये घाला. ठीक आहे. आता बघा लक्षात ठेवा, पंटी घेतलेली आहे त्यामध्ये फुलवात घातलेली आहे, फुलवातीवरती तुम्ही पांढऱ्या रुईची पेस्ट म्हणजे पावडर घातलेली आहे, त्यावरती तुम्हाला मी आता सांगितलं ते म्हणजे तूप किंवा तेल घातलेलं आहे. आता ही फुलवात प्रज्वलित करायची, पेटवायची. ही फुलवात प्रज्वलित करायची. जशी फुलवात पेटेल त्यातून अग्नी बाहेर पडेल, त्यातून एक प्रकाश बाहेर पडेल, तर तुम्हाला जशी अग्नी बाहेर पडायला सुरुवात होईल तसं तुम्हाला माता लक्ष्मीचं जे गायत्री मंत्र आहे हे गायत्री मंत्र म्हणायचे. कितीही वेळा म्हणू शकता. ती फुलवात पूर्ण जळून त्याची राख होईपर्यंत कंटिन्यू गायत्री मंत्र गायत्री मंत्र गायत्री मंत्र म्हणत राहायचंय. विष्णू गायत्री मंत्र म्हटलात तरीही चालेल किंवा फक्त आणि फक्त तुम्ही गायत्री मंत्र म्हटलात तरीही चालेल. बघा नित्यसेवेचे जे पुस्तक आहे या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळे स्तोत्र आणि मंत्र दिलेले आहेत. मी तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणून दाखवते. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. हा विष्णू गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल. आता जी राख तयार होईल त्या फुलवातीची जी राख तयार होईल त्यातील थोडीशी राख आपल्या कपाळाला लावायची. थोडी थोडी राख घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या कपाळाला लावायची आणि शिल्लक राहिलेली जी राख आहे ती सफेद किंवा पिवळ्या रंगाच्या किंवा लाल हिरव्या रंगाच्या कापडामध्ये बांधून, कापडात किंवा कागदामध्ये तुम्ही बांधली तरीही चालेल. आणि कायम ही राख जी आहे ती आपल्यासोबत ठेवायची, कायम म्हणजे एक महिनाभर तरी. जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल, काही महत्त्वाचे सिलेक्शन असतील, इंटरव्ह्यूज असतील किंवा कुठलाही पैशांचा काही कर्ज बँकेत जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा ही राखेची पुडी नेहमी सोबत ठेवायची. याने कधी कर्ज वाढणार नाही, असलेलं कर्जही कमी होईल, लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील, लक्ष्मीची कृपा राहील, त्यामुळे लक्ष्मी तुमच्या सोबत कायम स्थिर होईल. खूप साधा खूप सोपा उपाय आहे. 3ही करू शकता, 3पैकी 1ही करू शकता. नक्की करा.